सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी आपल्याची संवाद साधत आहे, भूमिका व्यक्त करत आहे की अत्यंत बहुजन समाजाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। नुकतंच मी नांदेड 5 दिवसाचा दौरा करून आल्यामुळे थोडा थकवा जाणवतो, तरी सुद्धा या चळवळीचा एक भाग म्हणून अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बहुजनाचं राजकारण, या सर्व बहुजन समाजाचं राजकारण स्वतःच्या बळावर व्हावं, निर्माण व्हावं, एवढा ताकदवान आहे की स्वतःच्या ताकदीवरती देशाची, या महाराष्ट्राची सत्ता घेऊ शकतो। आता आपल्याच मतावरती आपलं राजकारण करू शकतो। यावर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं वाक्य, यांचे एक बोल या निमित्तानं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की साहित्यरत्न लोकशाहीर आंबेडकर साठे असे म्हणतात, जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव। म्हणजे आमचं जग जे आमच्या असेल, एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटी या 85% समाजाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक गुलामीचं जग बदलायचं असेल तर यावर घाव घालावा लागेल, आणि तो घाव असेल विचाराचा, आणि तो विचार असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मग कोणती गुलामी? तर अण्णाभाऊ साठे असे म्हणतात की आमच्याच मतावरती या देशाचं राजकारण चालतं, आमच्याच कष्टावरती या देशाचं अर्थकारण चालतं, आणि आमच्याच रक्तावरती या देशाचं धर्मकारण चालतं, आमच्या श्वासावरती इथल्या समाजाचे श्वास चालतात। पण आमचा श्वास चालवण्यासाठी या समाज व्यवस्थेमध्ये काय व्यवस्था आहे, या समाजामध्ये काय व्यवस्था आहे, असा प्रश्न इथल्या व्यवस्थेला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विचारला की आमच्या श्वासावरती इथल्या समाजाचे श्वास चालतात, मग आमचा श्वास चालवण्यासाठी काय व्यवस्था आहे, हा प्रश्न इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला अण्णाभाऊ साठे यांनी विचारला। आणि मग अण्णाभाऊ, हे जे गुलामीचं जग आहे, प्रस्थापिताच्या दयावरती, प्रस्थापिताच्या गुलामीवरती, भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीची गुलामी आणि दयेवरती बहुजन समाजाचं कधीच चांगलं होणार नाही, बहुजन समाजाला कधीच स्वाभिमान मिळणार नाही। म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात की हे आमचं गुलामीचं जग हे बदलावं लागेल, हे नष्ट करावं लागेल, आणि हे नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घालावा लागेल। आणि नेमकं त्याचीच किती आवश्यकता आहे, अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या त्या विचाराचा आणि संदेशाचा आज बहुजनाच्या राजकारणासाठी किती आवश्यकता आहे। आंबेडकरवादी चळवळीचं नेतृत्व, आंबेडकरीवादी चळवळीचं नेतृत्व, आंबेडकरवादी नेतृत्व आणि आंबेडकरी समाजाचं नेतृत्व एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटीनं न स्वीकारल्यामुळं आज बहुजन समाजाच्या राजकारणाची पिछेहाट झाली। त्यांना आपले घटनात्मक हक्क सुद्धा भीक म्हणून मागायची वेळ आली, कारण आंबेडकरी चळवळीचं नेतृत्वच बहुजन समाजानं स्वीकारलं नाही। खरं तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटीना घटनात्मक राजकीय हक्क दिले, सामाजिक हक्क दिले, म्हणजे आंबेडकर चळवळीचे ते लाभार्थी आहे। पण आंबेडकर चळवळी ते भाग कधी घेत नाही। आंबेडकर चळवळीच्या पाठीमागं बहुजन समाजानं, एससी समाजानं, एसटी समाजानं, ओबीसी आणि मायनॉरिटी समाजानं ताकद लावली नाही। आपल्या स्वाभिमानासाठी आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व इतक्या ओबीसी समाजानं स्वीकारलं नाही। ओबीसी समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी 340 पहिल्यांदा 340 कलमानुसार जे आरक्षणाचा हक्क दिला, तो केवळ लाभ घेण्यासाठी नव्हता, तो केवळ ते सवलत नव्हती, तर ओबीसी समाजानं या पुढच्या आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी आंबेडकरवादी, आंबेडकर चळवळीचं नेतृत्व स्वीकारून इथल्या व्यवस्था बदलाचं काम करायला पाहिजे होतं, इथल्या बहुजनाच्या स्वाभिमानी राजकारणाचं काम करायला पाहिजे होतं। याच्यासाठी दिलेलं आहे बाबा ते आरक्षण। हक्काप्रती आपण जागृत आहे। नाव घ्यायचं बाबासाहेबांचं, काम करायचं गांधीजीचं, नाव बाबाचं घ्यायचं, काम गांधीचं, काम हिंदुत्ववाद्याचं, काम काँग्रेसचं, काम मनसेचं, काम शिवसेनेचं, काम राष्ट्रवादीचं, काय फायदा आहे? ज्याच्यामुळं आम्हाला मिळालंय त्या विचाराला मतदान करायचं, त्या विचाराचं राजकारण वाढवायचं, याची साधी अक्कल बहुजन समाजाला न आल्यामुळं, हे न कळल्यामुळं आज बहुजनाचं राजकीय वाटोळं झालं। म्हणून आता या विचाराची आज गरज आहे। मग
आमचा जे एक लक्षात घ्या, इथला जो बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारा एकही पक्ष या देशात नाही. भाजप हा बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व मुळीच करू शकत नाही. तसंच काँग्रेस सुद्धा SC ST OBC आणि मायनॉरिटी या 85% बहुजनाचं प्रतिनिधित्व काँग्रेस सुद्धा करू शकत नाही, शिवसेना करू शकत नाही, राष्ट्रवादी करू शकत नाही. मनसे तर पक्षच नाही, ते द्या सोडून, तो बाजाराचा आहे, राजकारणाचा तो भाग नाही. मग इथले जे प्रस्थापित राजकारणामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहे, जे प्रादेशिक पक्ष आहे, ते भांडवलशाहीचं प्रतिनिधी करतात, ते ब्राह्मणशाहीचं, ते मनवाद्यांचं प्रतिनिधी करतात, ते घराणशाहीचं प्रतिनिधित्व करतात, ते सरजमशाहीचं प्रतिनिधी करतात, ते मुठभर उच्चवर्णीयाच्या हिताचं प्रतिनिधी करतात, ते प्रस्थापिताचं प्रतिनिधित्व करतात. पण विस्थापित आणि बहुजन समाज आणि वंचित आणि उपेक्षित लोकांचं प्रतिनिधित्व 85% गरीब बहुजन समाजाचं प्रतिनिधी करणारा एकही पक्ष भारतीय राजकारणात अस्तित्वात नाही. तरी सुद्धा आम्ही बहुजन समाज मत कसं काय देतोय त्यांना? आमचा प्रतिनिधी करण्याला आम्ही कधीच मत देत नाही. आंबेडकरी चळवळीचे पक्ष बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करतात. BSP असेल, वंचित असेल, इतर छोटे मध्य पक्ष असेल, ते आंबेडकर चळवळीची बहुजनाच्या हिताची भाषा करतात, बहुजनाच्या प्रबोधनाची भाषा करतात, बहुजनाच्या न्याय हक्काची भाषा करतात. आणि बहुजनाच्या न्याय हक्काची भाषा करणारे, बहुजनाच्या हिताची भाषा करणारे आंबेडकरवादी परिवर्तनवादी पक्षाच्या पाठीमागे इथला SC OBC आणि मायनॉरिटी हा 85% बहुजन समाज हा कधीच उभा राहिला नाही. जे आमचा आहे त्याला मत आम्ही कधीच दिली नाही. बघा, इथला जो काँग्रेस भाजपचे यांचा जनाधार नाही हो. काँग्रेसला जनाधार आमच्याच लोकांचा आहे, भाजपचा जनाधार आमच्यात. सरळ सरळ होते म्हणतात की OBC आमचा जनाधार आहे. म्हणजे आंबेडकर चळवळीचा आधारानं OBC समाज उभा राहिला आणि तुम्हाला न्याय हक्क नाकारणाऱ्या भाजपचा तो जनाधार झाला. म्हणून वाटोळ कुणाचं झालं? हे कुणीतरी OBCला आता तरी जागा व्हा बाबा. 50-60 वर्षाचा OBC बांधवानो, मायनॉरिटी बहुजन बांधवानो, आता तुमच्या लेकरांनी अशीच गुलामी करायची का? याचा विचार करणं गरज. अरे मतं आमची आहे, मतं आमची, पक्ष त्यांचा. काय माणसं आमची, संघटना त्यांची, माणसं आमची, पक्ष त्यांची, आमची पक्ष त्यांचा, सत्ता त्यांची. म्हणजे आमच्याच मतावर इथल्या काँग्रेसचं आणि भाजपचं राजकारण चालतं, इथल्या राष्ट्रवादीचं राजकारण चालतं, इथल्या शिवसेनेचं राजकारण चालतं. पण आमच्या मतावरती बहुजनाचं स्वाभिमानाचं राजकारणच उभा केलं राहिलं ना. आमच्या मतावरती आमचं राजकारण कधी उभं करायचं? इथल्या मातंगानी कधी विचार करायचा? इथल्या चर्मकार, इथल्या माळी, इथल्या धनगर मराठा बांधवांनी, इथल्या OBC बांधवांनी, इथल्या आदिवासी बांधवांनी स्वतःच्या मतावर आता स्वतःच्या हक्काचं राजकारण करूया ना. किती दिवस इथल्या व्यवस्थेच्या मालकाला मतं द्यायची? किती दिवस आमच्या गुलामगिरीला मतं आम्ही द्यायची? गुलामीतून बाहेर पडण्यासाठी मताचा वापर करणार का नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जी मतं दिलेले ते माणसाच्या केवळ निवडणुकीमध्ये एका पक्षाला किंवा आम्हाला जो मताचा अधिकार मिळाला आहे तो एखाद्या प्रस्थापित पक्षाच्या चिन्हा बटन दाबायचं किंवा त्यांना मतदान करण्यापुरता नाही, तर आम्हाला जो मतदान बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जो मताचा अधिकार दिलेला आहे ती माणसाची प्रतिष्ठा, आपल्या न्याय हक्काची आणि इज्जतीसाठी दिलेला आहे. दुसऱ्याच्या हवाली करतो तो न्याय हक्क. आम्हाला मिळालेला हक्क आम्ही प्रस्थापिताचं राजकारण उभा करण्यासाठी केलं, करूया ना. आणि म्हणून याच्या पुढे जे असेल तर आमच्याच मतावरती आता आमचं राजकारण झालं पाहिजे. मतं आमची, पक्ष बी आमचा, मतदार बी आम्हीच, आमदारी बी आमचाच, खासदारी बी आमचाच आणि सत्ता बी आमची. आता आमचं राजकारण झालं. कारण सारे प्रस्थापित राजकीय पक्ष, प्रस्थापित राजकारणातील सगळे जे पक्ष आहेत हे भांडवलशाहीचं आणि मनवाद्यांची, ब्राह्मणशाहीचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. मतं आमची घ्यायची, आमचं मत आणि विकास त्यांचा करायचा, हित त्यांचं करायचं. आणि मग एखादा त्यांच्या देतात की उमेदवार राखीव जागेवरती तो इथे उमेदवार देतात, पण तो त्यांच्या चाकरीचा गडी देतात.
आणि आम्ही समजतो की आमच्या जातीचा जातीचा आमदार झाला, खासदार झाला, त्यांच्या चाकरीचा गडी देतो ना, आम्ही त्यांच्या नावानं जिंदाबाद म्हणतो. तुम आगे बढो हम पीछे. ते जिंदाबाद देत झाले, ते जिंदा झाली ना, आम्ही बाद झालो. प्रस्थापिताच्या नादी लागल्यामुळं आमच्यातला एका प्रस्थापिताचा चमचा आणि दलालाचा ऐकून तुम्ही प्रस्थापिताच्या जवळ लाख मोलाची मताची वंजळ टाकली, ते जिंदा झाले. किती दिवस दुसऱ्याच्या नावाच्या जिंदाबादच्या घोषणा द्यायची. बहुजन बांधवानो, ओबीसी बांधवानो, मातंग बांधवानो, चर्मकार बांधवानो, माझ्या आता मराठा समाज थोडाफार जागा होऊ लागली, आता माझ्या मुस्लिम बांधवानो, किती दिवस दुसऱ्याला म्हणणार राजकारण आगे बढो हम तुम्हारे पीछे है. किती दिवस दुसऱ्याच्या नावाने तुम्ही जिंदाबाद आम्ही घोषणा द्यायच्या. ते जिंदा झाले आणि आम्ही बाद झालो. ते आगे बढाले आणि आम्ही पीछेच राहिलो. आता आमच्याच नावानं जिंदाबाद. जिंदाबाद आम्हीच जिंदा होणार, आम्हीच आगे बढणार. आम्ही बहुजनाने आता दुसऱ्याच्या नावानं जिंदाबाद म्हणायचं नाही, दुसऱ्यानं आगे बढवणं, आम्ही पीछे म्हणा. हम सब साथ साथ असं म्हणून बहुजन समाजाने आता संघटित होऊन स्वतःच्या बळावरती राजकारण करणं गरजेचं आहे. दुसरा एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडतोय की बहुजन समाज संघटित का होत नाही. तर ह्या बहुजन समाज जातीमुळे विस्कटलेला आहे, जातीमुळं दुबागलेला आहे. आणि जात हा बहुजन समाजाच्या राजकीय विकासातील सगळ्यात मोठा अडथळा आहे. जात हा बहुजन समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विकासातील सगळ्यात मोठी अडथळा आहे. आणि जी गोष्ट आम्हाला संघटित होऊ देत नाही, त्या जातीमध्ये आम्ही आज त्या जातीच्या अस्तित्वामध्ये आज दंग आहे. आम्ही जातीच्या मानसिकतेमध्ये म्हणा, जातीच्या नावानं आम्ही मतदान मागतो, जातीच्या नावानं जातीला उमेदवार मिळाली आम्ही खुश. म्हणजे जात ही कल्पना आहे हो. ब्राह्मणाने बहुजन समाज कधी संघटित होऊ नये म्हणून जात निर्माण केली. जात ही त्यांच्या फायद्याची आहे, तुमच्या नाही. बहुजन समाज हावर राज्य करायचं असेल, बहुजन समाजावर कायमचं वर्चस्व करायचं असेल तर ब्राह्मणांनी जातीच्या नावाखाली 3.5% ब्राह्मण, 85% बहुजन समाज राज्य करायचं असेल तर मताची ताकद म्हणून तुम्हाला देव, धर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीतून बहुजन समाजाला टाकलं गेलं. म्हणून जातीसाठी माती खावी हा आणि त्यांनी प्रचार केला, ब्राह्मणी प्रचाराला आपण बळी पडलो. जातीसाठी उमेदवार एखादा उभा केला एससीचा, राखीव जागेवर एखादा बौद्ध केला, पण चांबर आणि मांग म्हणतात. आपला दुसरा आंबेडकर चळवळीच्या बाजूने जर एखादा बौद्ध समाजाच्या माणसाला उमेदवारी भेटली तर चांबार काय म्हणतोय, आपल्या जातीचा नाही. भाजपचा जर चांबाराचा उभा राहिला, मांगाचा उभा राहिला तर मांग भाजपच्या उमेदवाराला देतात मत, जातीच्या नावाखाली. जातीचा माणूस म्हणून चांबार जातीचा माणूस तुमचा, आपल्या माणसाला, जातीच्या माणसाला उमेदवारी मिळेल म्हणून तो भाजपचा का असना, काँग्रेस का असना प्रस्ताव येतात असना. जातीचा उमेदवार पाहून तुम्ही मत देताय, पण पक्ष आपला आहे का बघत नाही. पक्ष आपला नाही ना. जातीचा उमेदवार जर संसदेमध्ये निवडून गेला, विधिमंडळात म्हणून गेला, तो पक्षाची भूमिका मांडणार, जातीची नाही बाबांनो. जात हा आमचा घात आहे. जात अस्मिता आणि जात हा गर्व बाळगणारी आणि जात ही अस्मिता बाळगणारी, जात ही आपलेपणा वाटणारी गोष्ट नाही. जो हिताचा आहे, जो विचार आमचा आहे त्याच्याकडे पाहून मतदान केलं पाहिजे. लक्षात, त्याच्याकडे पाहून मतदान केलं पाहिजे. की आम्ही एक बघा 85% बहुजन समाज आहे आणि 15% उच्चवर्णांची सत्ता आहे. म्हणजे घर आमचं आहे, घरातील टोपला आमचा आहे, घरातील शिका आमचा आहे, शिक्यातील टोपला आमचा आहे, टोपल्यातील भाकरी आमची आहे त्या, पण वाढणारे ते आहेत. आता आमच्या कष्टाची भाकर आम्हाला स्वतःच्या हक्कानं खाता आली पाहिजे. म्हणजेच आम्ही SC, ST, ओबीसी आणि मायनॉरिटी या बहुजन समाजानं आता स्वतःच्या ताकदीवरचं राजकारण निर्माण केलं पाहिजे. अरे आमची हे जर बहुजन समाजानं ठरवलं तर काँग्रेस आणि भाजप राजकारणात दिसणार सुद्धा नाही. ते आमच्याकडे येतील आम्हाला उमेदवारी द्या म्हणून. आम्हाला आता कशा आपल्या प्रत्येक जातीची संघटना मांडली की एक आमदारकी दिली आणि एक खासदार केली की सारा समाज आणि सारी जात काँग्रेसच्या आणि भाजपच्या दावणीला बांधतात. तसा बहुजन समाज जर संघटित झाला तर आमचे दलाल भडवे तर संपतील, पण प्रस्थापिताचे पक्ष सुद्धा आमच्या दारात उमेदवारीची भीक मागायला येतील, मताची भीक मागायला येतील. आमच्याकडं आम्ही सत्ताधीश झाल्यानंतर ते मागतील आमच्याकडं.
आम्हाला मताचा अधिकार दिला तर राज्य लोकशाहीचा मालक आणि चालक बनण्यासाठी दिला, मागतकऱ्यासाठी मताचा अधिकार दिला नाही. पण एवढी 85% मताची ताकद असताना सुद्धा आम्ही मागतोच आहे, मागतकऱ्याचंच राजकारण करतो आहे. कारण बहुजन समाज हा एक झाला नाही, एकत्र झाला नाही, जातीमुळे तो विस्कळीत आहे. आणि आंबेडकरी चळवळ ही बहुजनाच्या राजकीय हक्काची भाषा करणारी चळवळ आहे. बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारं, SC ST आणि OBC समाजाचं प्रतिनिधित्व करणारा या देशातील एकमेव विचार म्हणजे आंबेडकरवाद होय, आंबेडकरी चळवळ आहे. परंतु इथला SC ST आणि OBCची बहुजन आंबेडकरी चळवळीकडे पाहण्याची मानसिकता ही जातीची आहे, पूर्वग्रह दृष्टीत आहे, नकारात्मक आहे. आंबेडकर पूर्वाश्रमीचा महाराजांचा पक्ष, रिपब्लिकन पक्ष का वाढला नाही? ठीक आहे, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी बौद्ध समाजाच्या, आपल्या जातीच्या, आपल्या समुदायाच्या, बौद्ध समाजाच्या पलीकडे मातंग, चर्मकार, OBC, मायनॉरिटी, मराठा यांच्याकडे यांना सामावून घेऊ शकले नाही, तिथं कमी पडले. ठीक आहे, ही एक झाली बाजू. पण दुसरी बाजू इथला रिपब्लिकन नेत्याकडे पाहण्याचे, रिपब्लिकन नेत्याला जातीची मर्यादा सुद्धा आली हो साहेब, हे बी खरं आहे ना. रिपब्लिकन नेतृत्वाला जर मातंग, चर्मकार, ST ST OBC आणि मायनॉरिटीनं जर आपल्या हिताचा विचार आणि योग्य नेतृत्व स्वीकारला, तर रिपब्लिकन नेतृत्व कशाला काँग्रेसच्या आणि भाजपच्या नादी लागले असते हो? बहुजनाची हक्क करायची आणि आंबेडकर चळवळ रिपब्लिकन नेत्यांनी मात्र बहुजन समाजाच्या हक्काची भाषा करायची आणि बहुजन समाज मात्र प्रस्थापिताच्या तावणीला जाऊन बसायचं. याच्यामुळं रिपब्लिकन नेतृत्वाला जातीची मर्यादा आल्यामुळं, ते न कळल्यामुळं ही परिस्थिती आली. आणि म्हणून आता आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढणं, आंबेडकरवादी नेतृत्व चळवळ आणि आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढणं हा बहुजनाच्या राजकारणाची गरज आहे. गरज ओळखून आता तरी तुम्ही स्वतःच्या ताकदीवरती राजकारण करावं, ही भूमिका या ठिकाणी आपल्या समोर मांडतो आहे. काय हो, बौद्ध इथला चर्मकार समाज, इथला मातंग समाज, इथला OBC समाज, इथला मराठा समाज आंबेडकर चळवळीच्या नेतृत्वाखाली जर उमेदवारी दिली तर बौद्ध समाज त्याच्याकडे जात म्हणून पाहत नाही. बौद्धांनी इथल्याला समावून घेण्याची क्षमता आहे, पण इथला बौद्ध समाजाकडे पाहण्याची बहुजनाची मानसिकता मात्र जातीची आहे, ती बदलली पाहिजे. आणि तुम्ही जर आंबेडकर चळवळीचं नेतृत्व स्वीकारून आंबेडकर चळवळीमध्ये सहभाग देऊन स्वतःच्या न्यायाचं राजकारण जर नाही केलं तर यात बहुजन समाजाचं वाटोळ आहे हो. याच्या मातंग, चर्मकार, OBC, मराठा, मायनॉरिटी, OBC समाज, बौद्ध समाजाचं काय वाटोळ? बौद्ध समाजाला प्रस्थापिताच्या उरावर कसं बसायचं हे चांगलं कळतं. आंबेडकर समाजाला प्रस्थापिताच्या उरावर पाडायचं हे चांगलं कळतं. पण बाकी बौद्धेतर इतर मातंग, चर्मकार, OBC आणि मायनॉरिटी हा जो बहुजन समाज आहे हा प्रस्थापिताच्या पायथ्याशी बसल्याशिवाय त्यांना हक्क सुद्धा भीकच मिळून जातो. म्हणून स्वाभिमानाचं राजकारण, पुढच्या पिढीला आपण लाचारीचं राजकारणाचं देणार का? पुढच्या पिढीला आपण गुलामगिरी देणार का? स्वाभिमानाचं राजकारण पुढच्या पिढीला द्यायचं असेल तर आज तुम्ही अपेक्षित बहुजन समाजाचं स्वतःच्या मतावरती स्वतःचं राजकारण करून सत्ता दिशवा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, सांगा माझ्या समाजाला तुमच्या घराच्या भिंतीवर एक, तुम्हाला ह्या देशाची शासनकर्ती जमात बनायची. किती जणांच्या घरावर ही वाक्य आहे? तुम्हाला ह्या देशाची शासनकर्ती जमात. आज सुरुवात करा. OBC, मातंग, चर्मकार, होलार, OBC, माळी, साळी, धनगर, मराठा, मुस्लिम, आदिवासी, भटका समाज इत्यादी लोकांनी आपल्या घरावरती लिहून ठेवायचं आहे, तुम्हाला या देशाची शासनकर्ते जमायचं आहे. रोज सकाळ रोज तुम्हाला आठवण झाली पाहिजे, ते वाक्य आठवण, स्वाभिमानाची आठवण झाली पाहिजे. आणि तुमच्या घराकडच्या भिंतीवर जर हे वाक्य लिहिलं तर काँग्रेसचा उमेदवार, काँग्रेसची, राष्ट्रवादीची, भाजपची, शिवसेनेची माणसं तुमच्या दारात मत सुद्धा मागायचं धाडस करणार नाही. वाक्य तर लिहून ठेवा. बौद्ध आंबेडकर समाजाला सुद्धा सांगतोय, लिहा घरावर उद्यापासून आंबेडकर जयंती साजरी करायची असेल तर या घरावरती तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायच्या. हे घरावरती, भिंतीवरती वाक्य लिहून बहुजन समाजाने आंबेडकर जयंती साजरी करावी लक्षात घ्या. तर तुमचं हे. आणि दुसरा आणखी एक मुद्दा म्हणत की हिंदू जोपर्यंत इथला बहुजन समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्धच आहे, हो पुरतो हिंदू नाही.
अरे हिंदू या नावाखाली तुम्हाला गुलाम केलं, तुम्हाला विस्कळलेला आहे. हिंदू ही मानसिक गुलामी आहे, हा धर्म नाही, तुमची गुलामी आहे. हिंदू म्हणून बहुजन समाज कधीच संघटित होणार नाही, आणि जो संघटित होणार नाही तो राजकारणामध्ये स्वतःची मताची ताकद 85% असताना तो सत्ताधारी कधीच बनणार नाही. म्हणजे हिंदू म्हणून बहुजन समाज हा सत्ताधारी कधीच बनू शकणार नाही. गांधीवादी स्वीकारून सुद्धा बहुजन समाज हा सत्ताधारी कधीच बनणार नाही. आम्हाला शासनकर्ती जमात बनायचा आहे, सत्तेचे गुलाम नाही. हिंदुत्वाचा विचार स्वीकारल्यानंतर बहुजन समाज हा सत्तेचा गुलाम बनतो. गांधीवाद स्वीकारल्यानंतर सुद्धा बहुजन समाज हा सत्तेचा गुलाम बनतो. पण आंबेडकरवाद स्वीकारल्यानंतर बहुजन समाज हा शासनकर्ती जमात बनतो. ही भूमिका घेऊन आल्याचा आहे. हिंदू म्हणून तुम्ही कधीच सत्ताधारी बनणार नाही, म्हणून तुम्ही स्वतःला आता बौद्ध म्हणून पुनर्जीवित करणं, पुनर्विकसित करणं, आणि बौद्ध म्हणून जर बहुजन समाज हा संघटित होऊ शकतो. जात विरहित बहुजन समाज संघटित करायचा असेल तर बहुजन समाजानं पुन्हा म्हणतो मी बौद्ध म्हणून पुनर्विकसित व्हावं, आणि बौद्ध म्हणून स्वतःला बौद्ध म्हणून जर बहुजन समाजानं विकसित केलं तर आमच्यातली जात नष्ट होईल, संघटित होईल, 85% समाज एकत्र येईल. अरे प्रचाराची गरजच काय? आणि आमचा पक्ष उभा केला बौद्ध समाजाचा, म्हणजे बहुजन समाज बौद्ध आणि प्रबुद्ध असणारा SC ST OBC मायनॉरिटी हा जर बौद्ध समाज बनला, हा जर प्रबुद्ध समाज बनला, अशा 85% प्रबुद्ध समाज हा बौद्ध समाज जर संघटित होऊन स्वतःचा राजकीय पक्ष जर काढला आणि उमेदवार निवडणुकीमध्ये उभा राहिला तर निवडणुकीच्या प्रचाराची सुद्धा गरज नाही हो. 85%, आणि आमचा मत घेतल्याशिवाय 3.5% 15 एक सुद्धा खासदार जाणार नाही. सारेचे सारे खासदार आणि सारे आमदार आमचे निवडून येतील, आणि विरोधी पक्ष असावा लोकशाहीमध्ये म्हणून आम्हाला इथल्या भांडवलशाहीला आणि उच्चवर्णीय ब्राह्मणशाहीला उमेदवार द्यावी लागतील. त्यांना राखीव जागा सोडू आपण. विरोधी पक्ष कोणतरा असावा म्हणून आम्हाला त्यांना सोडावं लागतील, उभा करावं लागतील, एवढी ताकद आहे हो. म्हणून आम्हाला हा समाज म्हणजे मातंग समाज, पूर्व आश्रमीचा महार असेल, आताचा बौद्ध मातंग समाज, माळी समाज, मराठा समाज, मुस्लिम समाज, हा जो एमलॉजी याला म्हणू आपण एमलॉजी, आणि इतर जो ओबीसी समाज आहे हा ओबीसी समाज, आणि उच्चवर्णीयामधून जो आंबेडकरवादी विचार मांडतो, आंबेडकरवादी चळवळीचा जो समर्थक आहे, अशी जर एकमूट बांधली, अशी जर मूठ बांधली, ह्या सगळ्या समाजाची जर आपण एकजूट बांधली तर तो समाज हा शासनकर्ती जमात बनू शकतो, राजकीय ताकद बनू शकतो. कुणाच्याही दारात वसरीवर जाण्याची गरज नाही, कुणालाही उमेदवारीची भीक मागायची गरज नाही. आपल्याच मतावरती आपला पक्ष आपण उभा करू, आणि आपल्याच मतावरती आपला सत्ताधारी बनवू. आपला खासदार जाईल, आपला लोकप्रतिनिधी जाईल, आणि आपले प्रश्न आता आपणच सोडवू. दुसऱ्याच्या सहानुभूतीवर, दुसऱ्याच्या दयावर. संविधान नाव धोक्यात आहे म्हणून संविधान वाचवण्याची नाकाला भाजप नको, आणि पुन्हा काँग्रेसला मतदान करायला. भाजप एकतर भाजप नाहीतर दुसरं काँग्रेस, या सत्तेच्या सारीपाटाच्या खेळामध्ये हा प्रस्थापिताचा, मडवाद्यांचा, भांडवलशाहीचा राजकीय षडयंत्र आणि डावपेचाचा भाग आहे. या भागात आमचेच काय भडवे आणि दलाल आणि चमचे आणि प्रस्थापिताच्या उकरड्यावर चालणारी गाढवं आम्हाला ज्ञानाने शिकवतात. त्यांची सुपारी घेऊन त्यांची दलाली करून या भ्रमात आणि प्रचार न पडता आता बहुजन समाजानं आपल्या स्वतःचं स्वाभिमानाचं राजकारण करणं गरजेचं आहे. मताचे माझी एक स्वतःची कविता की संघर्ष नावाचं माझा सत्य. बहुजन समाजानं आता जात न पाळता जात विरहित समाज कसा बनावा याच्यावरती असणारं एक जात नावाची कविता या विषयाला अनुषंगानं मी या ठिकाणी वाचून दाखवत आहे की यातून बघा काय बहुजन आपल्या जातीचा उमेदवार. आता मातंग एकाही पक्षानं इथल्या बौद्ध समाजाला, इथल्या मातंग समाजाला उमेदवार नाही दिली, इथल्या मुस्लिम समाजाला उमेदवार नाही दिली. आता याच्यामुळं पण समजा प्रस्थापिताच्या पक्षाने उमेदवार दिले, भाजपनं मांगाला उमेदवार दिली असती. चर्मकाराचा सोलापुरात उमेदवार दिलाय, तो सनातनना माळतो, चांभार समाजाचा नाही प्रतिनिधी. तो लोकसभेमध्ये जाऊन सनातन चांभाराच्या गुलामीची भाषा करतो. तो चर्मकार समाजाची जो जाती करण्यात अर्थ नाही. आमच्या जातीचा उमेदवार झाला, जातीला उमेदवार झाला, पक्ष बघायचा नाही, पक्ष आमच्या विचाराच्या विरोधात असला
जातीचा उमेदवार असला, जातीच्या नावाखाली टिऱ्या वाढवून जातीला मतदान करू नका, जातीचा उमेदवार म्हणून मतदान करू नका. आपला पक्ष आहे का, आपल्या विचाराचा पक्ष आहे का, आपल्या भूमिकेचा पक्ष आहे का, आपल्या हितात पाहून मतदान करा. एखाद्या मनोवादी आणि जाती प्रस्थापित पक्षाने आपल्या सख्या भावाला जर उमेदवारी दिली तरी विरोध करा. लक्षात घ्या, मतदान करू नका, आपल्या विचाराला मतदान करा. हे बहुजनानं गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हणतो, जात बहुजनाचा घात आहे, जात बहुजनाचा घात आहे. तरी आम्ही जातीमध्येच राहत आहे. जात आमच्या फायद्याची नाही, ती मनूच्या कायद्याची, कायदा आमची गुलामी आहे, जात त्याचे प्रतीक आहे. जात बहुजनाचा घात आहे, तरी आम्ही जातीमध्येच राहत आहे. जात आमची मानसिक विस्कटलेल्या बहुजनास संघटित अडचण आहे. जात बहुजनाचा घात आहे, तरी आम्ही जातीतच राहत आहे. जात आमची शान नाही. अरे जात ही काय शान आहे? जात आमची शान नाही, मनोवादी ती एक घाण आहे. आजही बहुजन समाज त्या घाणीतच जगत आहे. जात बहुजनाचा घात आहे. जातीसाठी माती कावी हा ब्राह्मणी संस्कार आमच्यात रुजला आहे. झाल्या तरी आम्ही जातीचा अभिमान, जातीचे संघटन, जातीचे मेळावे, जातीच्या मागण्या, जातीचे पुढारी, जातीचे मंत्री, जातीचे खासदार, जातीचा आमदार, सारं काही जातीचे. पण त्यात काही नाही, कारण जात बहुजन तरी आम्ही जातीत राहत आहे. जातीमुळे आमची माती झाली तरी इथल्या मातीला जातीचा वास आहे. मनोवादी संस्कृतीत ते बहुजनाचा घात आहे. म्हणून तेव्हा बहुजन विचार करा, आता तरी विचार करा. जातीतून बाहेर पडा, फुले आंबेडकर विचाराशी नातं जोडा, बहुजन सारा संघटित करा, तरच नष्ट होईल मनोवाद्याने घातलेला हा खोडा. जातीच्या खोड्यातून बाहेर पडून सत्ता स्थापन करण्याच्या प्रतिज्ञेचा विडा उचलूया. आम्ही आमच्या बळावरती एक उदाहरण जात सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, माणसाला तू जेव्हा प्रस्थापिताच्या पक्षात जाऊ नको, दुसऱ्या पक्षात जाऊ नको, दुसऱ्या मालकाच्या वस्तीवर जाऊ. मी त्याला कितीही सांगितलं, विनवले, समजावून सांगितलं, तो गेला. तर बाबासाहेब आंबेडकर मला कुशाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला विरोध करू, पण जाताना मात्र आपली झोपडी मोडून जाऊ नका. दुसऱ्याच्या मालकाच्या वसरीवर बसायला तुम्ही जात असताना तिथं तुम्हाला हित वाढत असेल, कुत्र्यासारखं राहून तुम्हाला तुकडा भाकरीवर जगायचं असेल, स्वाभिमान शून्य जर जगायचं असेल तर तुम्ही कुशाल जावा. पण जाताना तुम्ही आपली झोपडी मोडून जाऊ नका, आपली पर्णकुटी मोडून जाऊ नका. पण झालंय काय, प्रत्येक नेता आपल्या झोपडी मोडून गेला. दुसऱ्याच्या वसरीवर जाताना आपल्या हक्काची, आपल्या चळवळीची, स्वाभिमानाची पर्णकुटी मोडून गेल्यामुळं तो दुसऱ्याच्या वसरी झाला. कारण बाबासाहेब म्हणाले होते की ज्या मालकाच्या वसरीवर तुम्ही कुत्र्यासारखं जगणार आहे, उद्या त्याची जर तुम्ही प्रामाणिकपणे चाकरी केली नाही तर तिथला मालक तुम्हाला ढोंगणावरती लाता घालून हाकलून देईल. तेव्हा तुम्हाला राहण्याचा प्रश्न पडेल, तेव्हा तुम्हाला निवाऱ्याचा प्रश्न पडेल, त्यावेळी समस्या निर्माण होईल. त्यावेळी तुम्ही राहणार कुठं? म्हणून आपली झोपडी मोडून जाऊ नका. पण घेणारे जे दलाल आहेत त्यांनी आपली झोपडी आणि पर्णकुटी, स्वाभिमानाची पर्णकुटी मोडून गेल्यामुळं बहुजन समाजाला राजकीय आश्रयाची गरज आहे, आता निवाऱ्याची गरज. बहुजन समाजाला आता निवाऱ्याची गरज आहे. आणि तो निवारा बांधण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे. बहुजनाचा राजकीय निवारा बांधण्याचे काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय आदरणीय प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकीय निवारा आज उभा होत आहे. त्या निवारा बांधण्यासाठी मताच्या ताकदीची ताकद तुम्ही द्या, तर उद्याच्या तुमच्या लेकरांना राजकीय हक्काचा निवारा मिळेल, हक्काचं घर मिळेल. तर हे समजून घेण्याची गरज आहे. आणि याच्यासाठी आपल्याला, तुम्हाला जी मताचा अधिकार दिलेला आहे त्याच्यासाठी, अरे काँग्रेस 15% आणि 3.5% लोक, 85% बहुजन समाजावर सत्ता गाजवतात. जनाधार म्हणजे काँग्रेसला जनाधार नाही. जनाधार कुणाचा आहे काँग्रेसचा? SC ST आणि ओबीसीचा ना, मुस्लिमचा. भाजपचा जनाधार कोण आहे? ST ST ओबी मायनॉरिटी. आमच्या जनाधारावरती ते पक्ष चालवतात, ते राजकारण करतात आणि प्रस्थापिताचा आणि मनोवाद्यांचा आणि भांडवलशाहीचा विकास करतात. अरे मोदीनं सारा देश अंदानीच्या सारी राष्ट्रीय संपत्ती हवाली केली, तरी हे तुम्ही ही करत नाही. मला सांगा, आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व स्वीकारणारा बराबर आंबेडकरवादी नेतृत्वाच्याकडे जात म्हणून पाहिले जाते. पूर्व आश्रमीचा महार समाजाबद्दलचा जो जातीग्रस्त आणि पूर्वग्रही दृष्टिकोन आहे तो बहुजन समाजाचा गेला नाही आणखी, अरे मांगाचा गेला नाही आणखी.
चर्मकाराचा गेला नाही, मुस्लिमाचा सुद्धा, ओबीसी समाजाचा गेला नाही. आता अलीकडे मराठा बांधव जागृत होत आहे, जागा होत आहे. ब्राह्मणांचं षडयंत्र ही मराठ्यांना कळायला लागलं. आमचा मराठा समाज आमचा थोरला भाव आहे. आमच्या थोरल्या भावाला ब्राह्मणवादी षडयंत्र कळायला लागलेला आहे, म्हणून तो आता बंड करत आहे. बंड करण्याच्या तयारीत नवे त्यांनी बंड केलाय. तसंच ओबीसीनं बंड करावं. मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचा विषय नाही. दोघांनी एकत्र येऊन सत्ता हातात घेऊन आपले प्रश्न सोडवायचा असेल तर आंबेडकरी चळवळीला साथ देणं गरजेचं आहे. मराठा बांधवांनो, ओबीसी बांधवांनो, मातंग बांधवांनो, चर्मकार, तुम्ही बी इकडे तिकडे न पडता आंबेडकर चळवळीच्या सोबत राहत. तर सांगा, मनसेच्या पक्षात काम करत असताना आमचा बहुजनाचं पोरग राज ठाकरेची जात नाही बघत. भाजपमध्ये काम करत असताना भाजप हा ब्राह्मणाचा पक्ष, ही बहुजन समाज नाही बघत. काँग्रेस सुद्धा मनवाद्यांचा प्रस्थापिताचा भांडवलशाहीचा पक्ष आहे, तो त्याच्याकडे जात, त्या नेत्याकडे जात नाही बघत. राहुल गांधीची जात बघून काँग्रेसमध्ये जातो का? नाही. नरेंद्र मोदीची जात बघून किंवा मोहन भागवतची जात बघून, ही ब्राह्मणांचा पक्ष म्हणून भाजपकडे तुम्ही पाहत जाता, नाही जात, तर जात नाही बघत. जो पक्ष जातीवाद बहुजन समाजाकडे जातीवादी नजरेने पाहतात, जो जातीवाद करतो, जातीवाद पाळतो, त्या पक्षाकडे तुम्ही जात म्हणून पाहत नाही, तुषार जात आहे. पण आंबेडकरवादी पक्ष तुमच्या हिताची भाषा करतोय. आंबेडकरी चळवळ बहुजनाच्या भाषा, इथल्या मराठ्यांच्या हिताची भाषा करतोय, इथल्या मुस्लिमांच्या हिताची भाषा करतोय, इथल्या माळ्यांच्या हिताची भाषा करतोय, इथल्या धनगराच्या हिताची भाषा करतोय, इथल्या आदिवासी हिताची भाषा करतोय, इथल्या ओबीसी समाजाची, इथल्या चर्मकार, मातंग समाज, सर्व बहुजन, इथल्या महिला, शेतकरी, सर्व बहुजन समाजाच्या हक्क आणि न्यायाची हिताची भाषा करतोय. आंबेडकर चळवळीचं नेतृत्व, राजकीय नेतृत्व स्वीकारताना मात्र इथला मांग सुद्धा जात म्हणून बघतो. केवढं दुर्दैव आहे. इथला चांभार सुद्धा जात म्हणून बघतो, इथला ओबीसी समाज सुद्धा जात म्हणून बघतो, मराठा समाज सुद्धा जात म्हणून बघतो, आदिवासी समाज सुद्धा जात म्हणून पाहतो. म्हणजे जाती अंतातून माणूस समाज आणि राष्ट्र, जाती अंतातून बहुजन समाजाच्या सन्मानाची चळवळ उभा करणाऱ्या आंबेडकर चळवळीकडे तुम्ही जातीच्या चष्म्यातून पाहिल्यामुळं तुमचं वाटोळं झालेलं लक्षात घ्या. आंबेडकरी चळवळी जातीची नाहीच बाबांनो. आंबेडकरी चळवळीचं नेतृत्वाची भूमिका जातीची नाही, त्या नेतृत्वाकडे आणि चळवळीकडे पाहण्याची बहुजन समाजाची, एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटीची मानसिकता जातीची आहे. ती मानसिकता मातीत गाडून बहुजन समाजाचं राजकीय ताकद उभा करण्याचं काम करूया, तरच तुमची पुढची पिढी सत्ताधीश बनेल. आम्हाला आता सहानुभूती नको, आम्हाला दया नको, आम्हाला हक्क हवाय, न्याय हवाय. आणि न्याय हा मागून मिळत नसतो माझ्या बहुजन बांधवांनो. न्याय जी मागून मिळती ती भीक आहे. राजकीय भिकेसाठी आमची लढाई आता नको. राजकीय भिकेसाठी आता मातंगानो, आता चर्मकार बांधवानो, आता आदिवासी मेहतर भंगी बांधवानो, मेहतर बांधवानो, ओबीसी बांधवानो, माळी बांधवानो, मराठा बांधवानो, मुस्लिम बांधवानो, आदिवासी बांधवानो, राजकीय भिकेसाठी मतदान करू नका, राजकीय हक्कासाठी मतदान करा. राजकीय हक्कासाठी मतदान करायचं असेल तर काँग्रेस, भाजप प्रस्थापित पक्षाच्या विरोधात आंबेडकर चळवळीच्या आणि परिवर्तनवादी चळवळीलाच मताची ताकद येऊन आपल्या स्वतःचं स्वाभिमानाचं राजकारण निर्माण करावं, एवढीच या अपेक्षा या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो. आणि इथंच मी थांबतो. नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय भारत.